एकीकडे ऑपरेशन सिंदूर फत्ते करण्यात आलं तर दुसरीकडे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जाणाऱ्या साताऱ्यातील मिलिटरी अपशिंगे गावच्या माजी सैनिकांनी थेट पाकिस्तानशी दोन हात करण्याची इच्छा व्यक्त केली। आम्हाला बॉर्डरवर जाऊन लढण्याची परवानगी द्यावी, रिटायर झालो म्हणून काय झालं, दुश्मनांशी लढाई आम्ही विसरलो नाही असा निर्धार या गावातील माजी सैनिकांनी व्यक्त केला आहे। मी आता सध्या सातारा जिल्ह्यातल्या मिलिटरी अपशिंगे या गावामध्ये आहे आणि या गावातील एक वैशिष्ट्य आहे की घराघरात या गावात सैनिक आहे आणि या गावातील प्रत्येक सैनिक देशाचं रक्षण करण्यासाठी आहे। म्हणूनच या गावाचं नाव मिलिटरी अपशिंगे असं पडलेलं आहे। आता या सिंदूर ऑपरेशनवर याच गावातल्या पूर्व सैनिक सेना दलामध्ये कार्यरत असणाऱ्यांचा जोश मात्र पाहिल्यानंतर नक्कीच अंगावर शहारे उभे राहतात। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार, लोकशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, सध्या सिंदूर ऑपरेशन सुरू आहे तर हा सिंदूर जो एक्सरसाइज आहे ती एकदम उत्कृष्टरित्या त्यांनी भारतानं पार पाडली आणि आम्हाला जर गरज आमची गरज असेल आणि आम्हाला आता जरी बोलवलं तरी आमच्या गावातील 1000 सैनिक अपशिंगे गावातील तिथं यायला तयार आहेत आणि त्यांनी फक्त ऑर्डर द्यावी। आम्ही नक्कीच या माजी सैनिकांचा जोश पाहिल्यानंतर आजही त्यांचं रक्त सळसळत आहे। जरी आता आम्हाला मौका भेटला तरी आता आम्ही जायला तयार आहोत त्यांनी, कारण की आम्हाला आदेश काढावे की आम्हाला बोलवाय परत माघारी। आम्ही देशासाठी जाण्यासाठी तयार आहे आणि देशासाठी मरण्यासाठी बी आम्ही तयार आहे। आम्हाला कधी मध्यरात्री आवाज द्यावा, आम्ही त्यावेळेला पुन्हा जाऊ आणि ड्युटी जॉईन करू, हीच मी सांगू इच्छितो। जर गरज पडले सरकारला देशाला तर आम्ही त्यांच्याशी लोहा मोल घेण्यासाठी तयार आहोत, सज्ज आहोत। आता जरी आम्हाला बोलवलं तरी ते सीमेवर जाऊन आम्ही लढायला तयार आहोत। सातारा जिल्ह्यातल्या मिलिटरी अपशिंगे येथील पूर्व सैनिकांसह या गावातील 1000 तरुण त्या देश रक्षणासाठी त्या ठिकाणी रक्त सांडायला तयार आहेत। पाकिस्तानला नामोहरण करण्यासाठी याच गावातल्या मिलिटरी अपशिंगे गावातील सगळे युवक सज्ज आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।